धनंजय मुंडे यांना दिलासा. करुणा मुंडेंना पोटगीची रक्कम देण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती. मुंडेंनी करुणा मुंडेंसोबत लग्न झाल्याचं हायकोर्टातही नाकारलं. एकीकडे हिंदी भाषेवरून वाद सुरू असताना नागपूर पालिकेच्या मराठी शाळेत विद्यार्थी मिळेना. एका शिक्षकाला 10 ऍडमिशनचं टार्गेट. विद्यार्थ्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी नागपूर मनपाच्या शिक्षकांची भटकंती. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी पुण्याकडे मार्गस्थ. नानापेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात पालखीचा 2 दिवस मुक्काम, तर संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेत मुक्कामी असणार. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेत उच्चाधिकार समिती स्थापन. समितीत शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणेंचा समावेश. अहमदाबादमधील विमान अपघातातील 215 मृतांची ओळख पटली. 198 जणांचे मृतदेह कुटुंबाकडे सोपवले. मुंबईतील लोकल फेऱ्या दुप्पट करणार. नोव्हेंबरमध्ये स्वयंचलित दरवाजे असलेल्या पहिल्या लोकलची चाचणी घेणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीवर अपहरण, अत्याचार, हत्या प्रकरणात साक्षी गवळीला जामीन. पुरावे नष्ट करण्यात मदत केल्यानं हत्येचं कलम लागू होत नसल्यानं जामीन मंजूर. गौतम नवलखांना दिलासा नाहीच. नवलखांना दिल्लीत कायमस्वरूपी राहण्याची परवानगी देण्यास कोर्टाचा नकार. राज्यभर पावसाचा तडाखा. मात्र अमरावतीतील मेळघाटात भीषण पाणी टंचाई. महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपेट. हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळ देण्याची महिलांची मागणी.